हरि ओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 67. आम्ही निखळ मा तुझे, वरी लोभे म्हणसी माझे, हे पुनरुक्त साजे तुची म्हणवनी. अर्थात, गुरुराया, आम्ही मूलतः तुमचेच आहोत, तरीही आमच्यावरील प्रेमाने आपण आम्हाला तुमचेच असे म्हणता, ही द्विरुक्ती फक्त आपल्यालाच शोभते. माऊली मोठ्या अतीव आदराने गुरुदेवांना म्हणतात की गुरुराया, या ब्रह्मांडात सर्व काही आत्मब्रह्मच आहे. येथे एका आत्मब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही. असे असूनही आपण आम्हाला मोठ्या प्रेमाने तुमचेच असे म्हणता. आई आपल्या मुलाला मधूनमधून असे म्हणत असते, बाळ माझे, किंवा माझा छकुला, किंवा माझा सोन्या इत्यादी. आता वास्तविक पाहता ते बाळ त्या आईचेच असते आणि तरीही अतीव वात्सल्याने, प्रेमाने, ममतेने ती त्याला मधूनच माझा माझा असे म्हणत असते. माऊली गुरुदेवांना म्हणतात की गुरुराया, आम्ही नैसर्गिकपणे आपलेच आहोत. आम्ही आपल्याला परम आत्मबंधनाने कायमस्वरूपी बांधील आहोत आणि तरीही आपण आम्हाला तुमचेच असे म्हणता. वास्तवात ही पुनरुक्ती आहे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणण्यासारखी आहे. गुरुराया, आपले आम्हा सर्वांवर मातेप्रमाणे प्रेम आहे, ममता आहे, वात्सल्य आहे. यामुळे आपण आम्हाला मधूनच तुमचेच असे म्हणता. हे अर्थातच केवळ आपल्यालाच शोभून दिसते, कारण आपण तर गुरु माऊली आहात. ओवी क्रमांक 68. कोणाचे काही न घेसी, आपलेही तैसेची न देसी, कोण जाणे बोगसी, गौरव कैसे. अर्थात, गुरुराया, आपण कोणाचे काही घेत नाही, आपण कोणाला काही देत नाही, तरीही आपण गुरुदेव म्हणून कसे गौरविले जाता. गुरु शिष्याला विद्या शिकवतो आणि विद्या ग्रहण करून झाली की शिष्य मोठ्या आदराने गुरुला गुरुदक्षिणा देतो आणि गुरु ती मोठ्या आनंदाने स्वीकारतो. अशी सर्वसाधारणपणे फार पुराण काळापासून गुरु शिष्यांमध्ये पद्धत आहे. अशा रीतीने त्यांच्यामध्ये गुरु शिष्य असे नाते कायमस्वरूपी निर्माण होते. माऊली येथे मोठ्या विस्मयाने म्हणतात की गुरुदेवा, आपण कोणाला काही देत नाही आणि आपण कोणाकडून काही घेतही नाही, तरीही जणू काही विद्येची देवाणघेवाण झाली आहे. अशा प्रकारे आपण गुरुपद कसे काय उपभोगता? आपल्याला गुरुदेव असे कसे गौरविले जाते? योगाधिराज पातंजलींविषयी एक ऐकीव कथा सांगितली जाते. नम्र विनंती, अशा काही कथा त्यांच्याविषयी सांगितल्या जातात, तथापि अशा कथांच्या सत्यतेचा धांडोळा घ्यायचा नाही. त्यातील तपशिलात न जाता मतितार्थ तेवढाच घ्यायचा आणि बाकी भाग सोडून द्यायचा. योगाधिराज पातंजलींनी जेव्हा त्यांची ती सुप्रसिद्ध महान योगसूत्रे रचली, तेव्हा ती योगसूत्रे त्यांनी शिष्यांना प्रदान करावीत असा हट्ट शिष्यांनी धरला. पातंजलींनी एका अटीवर याला मान्यता दिली. अट अशी होती की ते आणि शिष्य यांच्यामध्ये एक चिकाचा पडदा लावण्यात यावा. त्या आडून ते योगसूत्रे शिष्यांना प्रदान करतील. जोपर्यंत ते तेथून स्थान सोडून जात नाहीत, तोपर्यंत पडदा तसाच लावलेला ठेवावा. त्याप्रमाणे चिकाचा पडदा लावण्यात आला. समोर 1000 शिष्य स्थानापन्न झाले. योगाधिराज पातंजली चिकाच्या पडद्याआड आसनस्थ झाले आणि त्यांनी सुप्रसिद्ध महान योगसूत्रे शिष्यांना प्रदान केली.
यावेळी समोर बसलेल्या एका शिष्याला असे वाटले की आता चिकाचा पडदा दूर करायला काहीही अडचण नाही. तो आपल्या जागेवरून उठला आणि त्याने तो चिकाचा पडदा ओढून दूर केला. तत्क्षणी शिष्यांनी दर्शनोत्सुकतेने योगाधिराज पातंजलींकडे दृष्टिक्षेप टाकला. झटकन योगाधिराज पातंजली तेथून निघून दूर गेले. परंतु त्या दृष्टिक्षेपाने त्या उर्वरित 999 शिष्यांमध्ये उतरत असलेली योगसूत्रे त्यांच्यामधून नष्ट झाली. जो एकमेव शिष्य त्यावेळी चिकाचा पडदा ओढत दूर गेला होता, फक्त त्याच्याकडेच ती योगसूत्रे जतन झाली. एकेकाळी योगाधिराज पातंजलींसारखे महान गुरु शिष्यांना कधीही मास्तरकी करत विद्या प्रत्यक्ष शिकवून देत नसत. ते त्यांच्या सहवासाने विद्या शिष्यांमध्ये उतरवत असत. तेच प्रदान करणे असते. असे शिक्षण हेच परिणामकारक सत्य शिक्षण असते. अशा महान गुरूंमध्ये विद्या प्रदान करताना कुंडलिनी जागृत होते. त्यांच्यात महादिव्य ऊर्जा असते. ती शिष्यांना विद्या घेताना सहन होत नाही. येथेही असेच झाले. चिकाचा पडदा दूर झाल्यावर शिष्य आणि योगाधिराज पातंजलींमध्ये दृष्टादृष्ट झाली. शिष्यांना त्यांचे तेज सहन झाले नाही. त्यांच्यात उतरत असलेली योगविद्या भस्म झाली. एक शिष्य जो दूर गेला होता, त्याच्यात विद्या तशीच जतन झाली. आपल्यात एक फार छान पद्धत आहे. जेव्हा आपण देवळात जाऊन देवदर्शन घेतो, तेव्हा दर्शन घेतल्यावर आपण देवाच्या द्वारी सभामंडपामध्ये थोडा वेळ शांत बसावे अशी रीत आहे. कारण अशा वेळी आपण घेतलेले दर्शन आपल्यात उतरत असते. त्यासाठी देहाला थोडी उसंत द्यावी लागते. दर्शन घेऊन देवाच्या द्वारी थोडा वेळ शांत बसून पहा कसे बरे वाटते. यासाठी पूर्वी गुरुकुल पद्धत होती. शिष्य गुरुगृही राहत असत. गुरुच्या सहवासात ते गुरुचे निरीक्षण करत असत. जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये याचे प्रात्यक्षिक त्यांना पाहायला, अनुभवायला मिळत असे. यामधूनच उत्तम नागरिक तयार होत असत. येथे माऊली गुरुदेवांबद्दल सांगतात की त्यांच्या सहवासात सारे ज्ञान आम्हाला मिळाले. त्यांनी विद्या प्रत्यक्ष देण्याची गरजच भासली नाही. त्यांचे वागणे, बोलणे, उठणे, बसणे, मौन राहणे इत्यादीमधून अनेकविध विद्या शिकायला मिळाली. यायोगे आम्ही त्यांचा निश्चितच गुरुदेव म्हणून आदर करतो. यामुळे आम्ही त्यांचे शिष्य झालो. आता विद्या दिल्यावर त्यांना रीतीप्रमाणे गुरुदक्षिणा द्यावी, तर हे महान गुरु म्हणतात की त्यांनी कोणाला कसली काय विद्या दिली आहे. वारा त्याचा तो वाहतो, त्याच्याबरोबर फुलाचा सुगंध सर्वत्र दरवळतो. मग जर आपण वाऱ्याला असे म्हटले की बा वाऱ्या, आम्हाला तू फुलाचा सुगंध आणून दिलास, हे घे बक्षीस, तर वारा गोंधळेल. तो म्हणेल की मी माझ्या आनंदासाठी वाहतो. फुलाचा सुगंध वाहण्यासाठी मी काहीही करत नाही. माझ्या वाहण्यात तो हेतूही नाही. आपल्याला माझ्या वाहण्यामुळे फुलाचा सुगंध मिळाला असेल तर तो सुगंध आपण ग्रहण केला आहे. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही. क्षमस्व, मी आपल्याकडून बक्षीस घेऊ शकत नाही. येथे गुरुदेवांबद्दल हीच अवस्था आहे. त्यांनी कोणासाठी म्हणून काही मुद्दाम आचरण केलेले नाही. कोणाला त्यामधून काही शिकायला मिळाले असेल तर तो त्या शिकणाऱ्याचा जिज्ञासूपणा आहे. यास्तव ते गुरुदक्षिणेचा स्वीकार करू शकत नाहीत. तथापि त्यांच्याकडून विद्या ग्रहण झालेली आहे. यामुळे अशांनी त्यांचे शिष्यत्व मान्य केले आहे आणि यामुळे ते त्यांचे गुरुही झालेले आहेत. अशा प्रकारे हे गुरुदेव म्हणून गौरविले जात आहेत. हरिओम.